नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज तुम्हाला हेअर बेल्टची कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे. तीही अगदी सोप्या पद्धतीने. बघू शकता तुम्ही हेअर बेल्टचा लुक खूप सुंदर असा इथे लुक आलेला आहे. आणि हो, याला बनवायला जास्त काही अवघड नाही आहे. तर चला, मी तुम्हाला झटपट याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. तर बघा, इथे मी एक पट्टी घेतलेली आहे. साधारणपणे याची उंची आहे बघा 13 इंच आणि रुंदी आहे बघू शकता तुम्ही 5.5 इंच आणि उंची आहे बघा 13 इंच. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी पट्टी घ्यायची आहे ज्याची उंची आहे बघा 12 इंच आणि रुंदी आहे 2 इंच. ठीक आहे, अशा दोन पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. एक आहे मोठी आणि एक छोटी आणि दुसरी आहे हेअर बो साठी घेतलेली आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर ठीक आहे, जी काही आपली मोठी पट्टी आहे ना, तर ती काय करायची आहे, अगोदर आपल्याला फोल्ड करत आपल्याला वरच्या साईडने एक टिप मारून द्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवत आपल्याला ही टिप मारायची आहे. एकदम कडीने मारली तर काय होईल, ते कपडा आपला सगळं बाहेर निघेल पलटी करताना. तो शक्यतो आपल्याला 2 लाईन इतकी अंतर सोडतच आपल्याला ही टिप मारून द्यायची आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, हे सरळ करून घ्यायचं आहे. आता मग अगदी मोठी पट्टी आहे ही अगदी असंच पलटी होऊ शकते. तर मी याला आता पलटी करून घेते. याला बनवायला काही वेळ सुद्धा लागणार नाही आणि झटपट आपला हेअर बेल्ट सुद्धा तयार होणार आहे. तर बघा, हे मी सरळ करून घेते. आता काय करायचं आहे, जो काय आपला पट्टीचा जॉईंट दिसतोय ना, तो आपल्याला आतल्या बाजूने अशा प्रकारे टाकायचा आहे. वाटलं तर तुम्ही इस्त्री सुद्धा करून घेऊ शकता. याला मी इथे हाताने प्रेस करून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसरी पट्टी घ्यायची आहे जी की आपली 2 इंचाची आहे. ठीक आहे, रुंदीलाच. तर आपल्याला याच्यावर सेम तशाच प्रकारे याला थोडंसं अंतर ठेवत आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने. ठीक आहे, आता याला सुद्धा आपण काय करूया, काटापिनाने सरळ करून घेऊया. आता सरळ केल्यानंतर काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला एक इलास्टिक घ्यायचं आहे. आता हे इलास्टिक जे आहे ना, ते फक्त 5 इंचाचं मी इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, उंचीला फक्त 5 इंच आहे, एवढं घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक काटापिन टाकायचे आहे आणि हे इलास्टिक आपल्याला या पट्टीमध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडेसं कट मारते मी शेवटला, जेणेकरून आपले दोरे वगैरे निघून जातील याच्यासाठी. तर बघा, आता आपलं इलास्टिक साईडला आलं ना शेवटी, तर काय करायचं आहे आपल्याला, ते टिप मारून घ्यायची आहे तिथे. ठीक आहे, 1-2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या बाजूने पट्टी निघणार नाही. ठीक आहे, आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे इलास्टिक काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तिथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून द्यायची आहे, जेणेकरून आपलं इलास्टिक ना निघणार नाही दोन्ही साईडने. याच्यासाठी दोन्ही साईडने आपल्याला या टिपा मारायच्या आहेत आणि कडेने थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय आपले दोरे वगैरे असतील ना, ते निघून जातील आणि दिसायलाही ते सुंदर दिसेल याच्यासाठी. आता बघा, ही आपली पट्टी तयार झाली. आता जी काय आपली मोठी पट्टी आहे ना, ती बघा, त्याच्यावरती ही इलास्टिकची पट्टी ठेवायची आहे. खालची पट्टी ही सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती छोटी पट्टी ठेवून आपल्याला दोन्ही साईडने अशा प्रकारे घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. घेतलं की काय करायचं आहे, 2 ते 3 टिपा याला देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे ते फिट होईल आपलं अगदी. ठीक आहे, शक्यतो 2 ते 3 टिपा मारूनच घ्यायच्या आहेत. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला ती जी काही इलास्टिकची पट्टी आहे ना, ती तशीच आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर बघू शकता, आता असा काही लुक येईल आपल्या बेल्टचा. आता आपल्याला वरच्या साईडने बो तयार करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीने फ्लावर सुद्धा तयार करून घेऊ शकता. फ्लावर सुद्धा खूप मस्त दिसतं इथं लावलं तरी काहीच हरकत नाही. तर इथे बघा, मी बो तयार करणार आहे. बघा, सरळ करून घेऊन मी त्याच्यावरती आता एक टिप मारून घेणार आहे. आता आपल्याला हे सुईने काय करायचं आहे, सुईने पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अगदी आपला जो काय बेल्ट बनवला आहे ना, त्याचं सेंटरला एकदम मध्यभागी काय करायचं आहे, आपल्याला हा बो ठेवायचा आहे आणि सुईने फिट करायचं आहे. ठीक आहे, फिट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे निघणार नाही अशा प्रकारे याला मी बघा दोरीने गुंडाळते आहे आणि सेम त्याच प्रकारे आपल्याला बेल्टचा सुद्धा सुईने स्टिच करून घ्यायचा आहे.
अगदी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही याच्यासाठी. आता याच्यावर मी वाटलं तर तुम्ही पट्टीसुद्धा लावू शकता छोटी, पण याच्यावरती मी आता छोटासा पॅच लावणार आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते खूप सुंदर दिसणार आहे. तर बघा, काही वेळेमध्येच, कमी वेळेतच आपला हा हेअर बेल्ट तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.